हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी स्वतःला एक चॅलेंज द्यायचं आहे. या व्हिडिओमधील 10 पैकी 8 प्रश्न जर तुम्ही बरोबर सोडवले तर समजा सीटीईटी मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्र या विषयाची तुमची तयारी योग्य दिशेने चाललेली आहे. पण जर 5 पेक्षा कमी प्रश्न बरोबर आले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण इथं आपण दिलेले आहेत. हे साधे प्रश्न नाहीत, हे सीटीईटी मध्ये वारंवार विचारले गेलेले आणि पुन्हा पुन्हा विचारल्या जाण्याची सर्वाधिक शक्यता असलेले प्रश्न आहेत. फक्त उत्तर पाठ करून उपयोग नाही, तर उत्तर का बरोबर आहे आणि बाकी पर्याय का चुकीचे आहेत हे आपण समजून घेणार आहोत. एक विनंती आहे सगळ्यांना, जर तुम्हाला असे 100% एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ रोज पाहायचे असतील तर आत्ताच लाईक करा आणि मेरिट कंपास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी प्रेरणा देतो. आणि हे चॅलेंज 10 पैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले ते शेवटी कमेंटमध्ये नक्की लिहायचे आहे. चला तर मग सीटीईटी सप्टेंबर 2026 साठी मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा भाग 10वा महत्वाचे प्रश्न आपण आता इथं बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजेच फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? बघा, प्रश्न किती महत्वाचा आहे आणि किती दर्जेदार आहे. प्रश्नाची पर्याय आपण बघूया. शिक्षकांनी मुलांच्या चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून द्याव्या. फक्त त्याच मुलांना प्रतिसंभरण म्हणजेच फीडबॅक देणे ज्यांचा भाषिक वापर कमकुवत आहे. शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करावी. मुलांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिलेल्या आवडणार नाही असे समजून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे. आता आपण स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचंय कमेंट बॉक्समध्ये. मी आता जातोय उत्तराकडे. तर बघा, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणं आवश्यक आहे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, मुलं जेव्हा दुसरी भाषा शिकतात तेव्हा त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव त्यांच्या बोलण्यावर पडतो. प्रत्येक चुकीकडे लगेच बोट दाखवले किंवा दुर्लक्ष केले तर मुलं घाबरतात. योग्य पद्धत म्हणजे चुकांचे विश्लेषण करून त्यामागचे कारण समजून घेणे आणि दुरुस्तीसाठी सकारात्मक पद्धत वापरणे होय, जेणेकरून मुलं आत्मविश्वासाने सुधारणा करतील. ठीक आहे, कळत आहे? समजत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न क्रमांक 2, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? खूप महत्वाचा प्रश्न आहे, खूप दर्जेदार प्रश्न आहेत. पर्याय जर बघितले आपण तर पर्याय क्रमांक 1, पाठ्यपुस्तकाच्या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे अध्यापन करणे. पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून घेणे गरजेचे नाही. पाठ्यपुस्तकाची काठिण्य पातळी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या पलीकडची असणे. आता आपण स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचंय आणि प्रश्न काय आहे की पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे नेमके काय? 4 पर्यायामधून आपण योग्य पर्याय निवडून कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलंच असेल. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर पाठ्यपुस्तक हेच एकमेव साधन नसावे. त्याच्या पलीकडे जाणे म्हणजे गोष्टीची पुस्तके, वर्तमानपत्रे, चित्रे, व्हिडिओ आणि खऱ्या जीवनातील साहित्य वर्गात आणणे. यामुळे धडा अधिक रंजक होतो आणि मुलांना पुस्तकाबाहेरचे ज्ञानही मिळते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, भाषेचा पाठ शिकवताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते, कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहे. असे करणे म्हणजे काय? आंतरविद्याशाखीय पद्धत, पाठ्यक्रम व्याप्त भाषा, बहुपदरी भाषा शिक्षण, विषय भाषा शिक्षण. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. आपण जाऊया स्पष्टीकरणाकडे. तर याला म्हणतात पाठ्यक्रम व्याप्त भाषा. आता का बरं म्हणतात? तर बघा, भाषा ही फक्त मराठीच्या तासातच शिकवली पाहिजे असं नाही. विज्ञान आणि किंवा इतिहासाच्या धड्यांमधूनही भाषेचे नवीन शब्द आणि वाक्यरचना शिकता येतात. जेव्हा इतर विषयांच्या माध्यमातून भाषा शिकवली जाते तेव्हा तिला पाठ्यक्रम व्याप्त भाषा म्हणतात. यामुळे भाषा आणि इतर विषय दोन्हींचा एकत्र विकास होतो, म्हणजेच पाठ्यक्रम व्याप्त भाषा. पुढचा प्रश्न क्रमांक 4, कोणत्या गोष्टीचे सवलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? कोणत्या गोष्टीचे सवलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? पर्याय क्रमांक 1, गुंतागुंतीची अवबद्ध संहितेचे वाचन.
2. शिक्षकाच्या आदर्श उच्चारांचे श्रवण. 3. वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण. आणि 4. बोलताना चुका करणे टाळणे. ठीक आहे, स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलंच असेल. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा, वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण करणे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर संभाषण कौशल्य हे फक्त पुस्तक वाचून किंवा फक्त शिक्षकाचे ऐकून विकसित होत नाही. जेव्हा मुलांना दुकानात जाणे, डॉक्टरांना भेटणे किंवा मित्राशी गप्पा मारणे अशा खऱ्या आयुष्यातील परिस्थितीत बोलायला लावले जाते, तेव्हाच त्यांना खऱ्या संवादाचा अनुभव येतो आणि ते आत्मविश्वासाने बोलायला शिकतात. म्हणूनच वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, प्रश्न क्रमांक 5. व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि नेहमी वारंवार विचारला जातो. असं नाही की शब्दशः हाच प्रश्न येईल, याच्याशीच निगडीत ते म्हणतात ना, रिश्ता वही सोच नाही, म्हणजे तोच प्रश्न असतो, फक्त फिरवून विचारलेला असतो. तर व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते असं विचारलंय. तर साक्षरता, अचूकता, ओघ की शब्दसंग्रह. जाऊया आपण उत्तरांकडे. तर आपलं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 2 अचूकता. आता का बरं? तर बघा, व्याकरणामुळे नवीन शब्द शिकले जात नाहीत, तर शिकलेल्या शब्दांचा योग्य वापर कसा करायचा हे समजते. काळ, वचन, लिंग यांचे नियम पाळल्याने बोलणे आणि लिहिणे अधिक शुद्ध आणि बरोबर होते. त्यामुळे व्याकरणाचा थेट परिणाम भाषेतील अचूकतेवर होतो. ठीक आहे, आतापर्यंत 5 आपले प्रश्न झालेले आहेत. आपला स्कोर कमेंट बॉक्समध्ये आपण सांगायचा आहे की सर माझे 5 पैकी 5 प्रश्न बरोबर आले. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते. असे करण्यास सांगणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे, मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे, वर्गात गैरशिस्त निर्माण करणे, पाठ्यपुस्तक वाचण्यातून निर्माण होणारा वैताग घालवणे. जाऊया आपण उत्तराकडे. तर पर्याय क्रमांक 2 मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर आपले अनुभव सांगणे हा मौखिक अभिव्यक्तीचा उत्तम सराव आहे. जोडीदाराला सांगताना मुलं मोकळेपणाने बोलतात, क्रमाने विचार मांडतात आणि ऐकणारा सुद्धा प्रतिसाद योग्यरित्या देतो. यातून दोघांचीही बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता काय होते? वाढते. हा गोंगाट नाही तर हेतुपूर्ण संभाषणाचा सराव आहे. सर्वांना विनंती आहे की आपलं टार्गेट आहे 5000 लाईकचं. आतापर्यंत सुद्धा आपण लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फायदा तुमचाच आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. लेखनाच्या प्रक्रिया पद्धतीत म्हणजेच प्रोसेस अप्रोच कोणती बाब समाविष्ट असते? संपादन, बुद्धिमंथन, उजळणी आणि आराखडा. खरं पाहता 4ही गोष्टी संपादित असतात, समाविष्ट असतात, पण आपल्याला ते काय क्रमाने लावायचे. ठीक आहे, तर आपला पर्याय बघा, ABCD, BCAD, ADCB, BDCA. आपण स्क्रीन पॉज करून अंदाज लावून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय. मी जातो उत्तराकडे. तर आपलं उत्तर बघा, BDCA पर्याय क्रमांक 4. म्हणजे सर्वात आधी तुमचं बुद्धिमंथन असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं आराखडा असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची उजळणी असेल आणि सगळ्यात शेवटी तुमचं संपादन असेल. जर स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, प्रक्रिया पद्धतीत लेखन एका टप्प्यात पूर्ण होत नाही. आधी विषयावर विचारमंथन केले जाते, मग त्याचा आराखडा तयार होतो, मग मसुदा लिहिला जातो आणि त्यावर उजळणी आणि संपादन करून अंतिम लेखन तयार होते. हा क्रम BDCA असा आहे. ठीक आहे, प्रश्न 7 झालेले आहेत. ज्यांचे पण 7 पैकी 7 उत्तर बरोबर आले असतील त्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्ही पक्क्या रेंजमध्ये आहात. चांगला अभ्यास तुमचा सुरू आहे याचा असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 8. वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूंबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. सर्वांगाने केलेले मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, शिक्षिकाने केलेले मूल्यमापन की सारांशीकृत मूल्यमापन. प्रश्न तुम्ही वाचला आहे, पर्याय सुद्धा बघितले आहेत. जाऊया आपण उत्तराकडे. तर याला म्हणतात स्वयंमूल्यमापन. आता का म्हणतात तर बघूया. जेव्हा मुलं स्वतःच आपल्या कामाचे विश्लेषण करतात, चांगले काय आणि सुधारणा काय हवी आहेत हे ठरवतात, तेव्हा त्याला स्वयंमूल्यमापन म्हणतात. 5 चांगल्या वस्तू निवडून त्याबद्दल बोलणे म्हणजे स्वतःच्या प्रगतीकडे पाहणे आहे. यामुळे मुलांमध्ये आत्मपरीक्षणाची सवय लागते. बघा किती जबरदस्त आपण स्पष्टीकरण इथं घेऊन येतो, ते पण टाईप करून तुमच्या स्क्रीनवर
असं कोणीच करत नाही. त्याच्यामुळे आता पण आपण लाईक केलेलं असेल तर प्लीज लाईक करा, 5000 लाईकचं टार्गेट पूर्ण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न क्रमांक 9. प्राथमिक पातळीवर भाषा शिकवण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्वाचे आहे? बालसाहित्य, वर्तमानपत्र, संगणक की रेलिया? पर्याय वाचले असतील, बघितले असतील. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा बालसाहित्य. आता का बरं? तर बघा, लहान मुलांसाठी मोठ्या लोकांचे वर्तमानपत्र किंवा संगणकापेक्षा त्यांच्या वयाची, आवडीची आणि चित्रे असलेली छोटी पुस्तके जास्त महत्वाची असतात. बाल साहित्यातील गोष्टी, कविता आणि चुटकुले मुलांना भाषेची गोडी लावतात आणि वाचनाची आवड सुद्धा निर्माण करतात. म्हणून प्राथमिक स्तरावर बाल साहित्य हे सर्वात प्रभावी साधन आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10. मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्वाची आहे? मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्वाची आहे? म्हणजे कमी महत्वाची आपल्याला इथं विचारलंय, याचा अर्थ सगळ्यात महत्वाची आहेत. त्याच्यापैकी आपल्याला सगळ्यात कमी महत्वाची ओळखायची आहे. ठीक आहे. पर्याय बघूया. तर पहिला पर्याय बघा, वस्तूचा परिचय करून देणे, त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे, शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे की एखादी घटना वर्णन करणे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. आपण उत्तर दिलंच असेल. जाऊया आपण उत्तराकडे. तर बघा पर्याय क्रमांक 3, शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बघा, स्वतःच्या शब्दात गोष्ट सांगणे, घटना वर्णन करणे किंवा वस्तूचा परिचय करून देणे यातून मुलं स्वतः विचार करून बोलतात. पण शिक्षकाच्या पाठोपाठ तोंडपाठ गोष्ट सांगणे म्हणजे फक्त नक्कल करणे आहे. यात मुलाच्या स्वतःच्या विचारांना आणि कल्पनेला वाव मिळत नाही. म्हणून मौखिक विकासासाठी ही सर्वात कमी महत्वाची बाब आहे. ठीक आहे. आता आपले 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सर माझे 10 पैकी 10 मार्क पूर्ण आले. त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला 4 व्हिडिओज दिसत असतील. ते व्हिडिओ आपण आतापर्यंत बघितले नसेल तर या सिरीज मधले ते 4 व्हिडिओ आहेत, ते सुद्धा बघून घ्या. आणि सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की मला खूप साऱ्या कमेंट अशा होत्या की सर आपण मराठी तर खूप चांगल्या प्रकारे घेत आहात, पण याचबरोबर हिंदी, गणित आणि CDP हे विषय सुद्धा घ्या. तर मला एकच प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारायचा आहे की मी हे सर्व विषय घेऊ शकतो, पण तुम्हाला जे एक्सप्लेनेशन आहे ते हिंदीमध्ये पाहिजे की मराठीमध्ये पाहिजे ते तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. मला जास्त प्रतिसाद जर चांगला मिळाला तर मी नक्कीच हे विषय सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करेल, सेम अप्रोचनं, सेम स्पष्टीकरणं आणि सेम पद्धतीने. ठीक आहे. थँक्यू.